नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की मामा मुलांकडे बघतात. त्या मुलांना कसं वाढवायचं, कसं मोठं करायचं यासारखा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला असतो. मामा खूप टेन्शनमध्ये असतात. मुलांना सत्य सांगितलेलं नाहीये, त्यांना काहीतरी खोटं कारण सांगितलंय. पण आता काय करायचं? मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. मामा दुबईला राहून त्यांना सांभाळू शकत नाही. ते ईश्वरला फोन लावतात आणि ईश्वरला म्हणतात, ईश्वरा, अरे मुलांना सांभाळणं हा खूप मोठा प्रश्न आहे रे. त्यांना कसं वाढवायचं, कसं सांभाळायचं मला काही कळत नाही. ईश्वर म्हणतो, तू एक काम कर ना, तू त्यांना इथे इंडियामध्ये घेऊन ये. आपण आहोत ना, आपण सांभाळू. आणि काही नाही आलं, काहीच अडलं तर आहोत ना आपण, शेजार पाजारचे आहेत, मित्र आहेत, सगळे करतील. तू फक्त त्यांना भारतात घेऊन ये. अशोक मामांना ईश्वरचं बोलणं पडतं आणि मामा पल्लवीच्या आई वडिलांना विचारतात की माझा एक निर्णय आहे, तो तुम्ही पटतोय का बघा. म्हणजे कसं आहे ना, मुलांना भारतात घेऊन जावं असं मला वाटतंय. मुलांच्या भविष्याची मला काळजी आहे. मी त्यांना भारतात घेऊन जातो आणि त्या तिघांची जबाबदारी मी घेतो. तेवढं तिथे संयमी येते. संयमी म्हणते, नाही, आम्ही कुठेही जाणार नाही. संयमीने निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी भारतात जायचं नाही, इथेच राहायचं आणि इथेच सगळं करायचं. संयमीचे आजी, आजोबा आणि मामा ते तिघही तिला समजावतात आणि तिची समजूत घालून तिला भारतात न्यायचं ठरवतात. आता मामांपुढे एवढा जो मोठा प्रश्न उभा राहिलाय की मुलांना घरी कसे घेऊन जायचे. आणि त्यात मेन म्हणजे संयमी. संयमीला समजूत घालून तिला आणि बाकीच्या 2 मुलांना कसं घेऊन जातील मामा हे बघण्यासारखं असेल.